तयारी करून ठेवा मग. कशाला उपरणं काय उपरणं मान लागली. हा हे काय कोमलकडे आहे ना ते बरोबर होणार आणि त्याला टाईम असतो त्याच टायमाला होईल ते. कदाचित मागच्या वेळेस मी इकडे पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा माझा टाईम आलेला नसेल म्हणून मी परत गेलो. पण कोणाचा टाईम कधीच सांगून येत नसतो, तो बरोबर टाईमवर येतो असं. त्यामुळे त्याविषयी जास्त बोलायचं नाही आहे मला. आणि तुम्ही कमेंट्स करताय म्हणून मला ते भाग पडतंय बोलायला. चला घ्या बरं बेटा, चला घ्या लवकर घ्या जी. चला मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट पुण्याला भेटेन, ठीक आहे. चला काही प्रॉब्लेम नाही. सेम रविवारसारखीच रूम असणार आहे, फक्त 6व्या फ्लोअरवर आहे. मागच्या 3ऱ्या होती, आता 6व्या आहे. तर त्यात जरा विषयच असणार आहे. आता पण इथं लिफ्ट आहे त्यामुळे काही ताण नाही. एकदम टॉप फ्लोअरला आहे. आणि भाड्याचं विचारलं तर भाड्याचं नकोच सांगायला. आणि परत भाडं ऐकून माझे घरचे परत मला म्हणते तू एवढे पैसे कसे भरशील. इंग्लिश बाय म्हणते मला. बरं चल बाय कर बेटा. कोणती छोटी बॅग लट पाहिजे यायची का. बरं चला मित्रांनो, निघतो आता आम्ही. ठीक आहे बॅग हा हा घेतलंय हे टाक नाही. चल कोमल येऊ का मी आता. चला मित्रांनो, मला उशीर होतोय खूप, लवकर निघायचंय. का ग तयारी करून ठेवा मग. कशाला उपरणं काय उपरणं मान लागली. हा हे काय कोमलकडे आहे ना. चल बेटा बाय. काय म्हणते गोवा, डोकेदुखीच्या गोळ्या झाल्या बाबा. माझं डोकेदुखी तर जाणलेलंच आहे. माझं काय डोकं दुखणार मी का. मी 2-3 दिवसांनी येईन बेटा. काय आणू तुला, एक ड्रेस आणू का, बूट देईन माझे, आण लवकर जरा. हा ना शूज आहे कोमल, सॉक्स आहे का तसेच घालत दा रे. आजी आजी चला येऊ का आजी. आजी बाई या मग कधी नक्की का. लाजू नका यायला. काय म्हणली बाई बाप्पा. हिला घेऊन जा भाऊ सोबत. तिला सध्या नाही, अजून 15 दिवसांनी. अम्मा मा मा चला घ्या बरं बेटा, चला घ्या लवकर घ्या जी. चला मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट पुण्याला भेटेन, ठीक आहे. चला बाय बाय. हा आता मी येत नाही. बाय करा बाय करा, चला बाय करा. इकडे आण माझ्याकडे दे ना. वारे वा वारे वा. बाय परी बाय बाय. चलो नमस्कार, कशा आहात तुम्ही. कालचा धावपळीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल 2-2.5 मिनिटाचा. तर ती धावपळ यासाठी चालू होती की इकडे निघायचं होतं अर्जंटमध्ये आणि ऐन टायमावर सगळा प्लॅन चेंज झाला आहे. तुम्हाला जसं सांगितलं होतं मी की गाडी घेऊन येणार आहे. ऐन टायमावर आम्ही ट्रेनने इकडे आलो आहे. तर जी आहे ते रिअल तुम्हाला सांगतो आहे, उगं काही गोष्टी लपून मतलब नसतात. तर ट्रेनचं ऐन टायमावर तत्काळमध्ये तिकीट भेटलं आहे. प्रॉब्लेम असं होतो ना, 3-4 दिवस इथं राहायचं म्हटलं ना तर इथं गाडी लावायचा प्रॉब्लेम येतो बघा. सोसायटीमध्ये पार्किंग नाही आहे गाडीची, तर त्यामुळं गाडी कुठं लावा हा एक प्रश्न राहतो. परत पुण्याचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे किती राहतं आहे. तर तो एक विषय म्हणून आम्ही ट्रेनला प्राधान्य देतो. प्रत्येक वेळेस मी तसं देतोच, पण काही वेळेस आपण गाडी पण आणावं लागते. तर आता मी आलेलो आहे इकडे पुण्यामध्ये, सकाळी 4 वाजताच आलेलो आहे
आणि आता म्हटलं चला थोडा व्हिडिओ शूट करू जेणेकरून तुम्हालाही तुम्ही काही लोक जे आहेत ते वाट बघत असतात. सध्या मी बघतो की खूप सारे जण कमेंट्स करतात की पुणे जालना काय बाबा तुझं काय तुझं. तर त्यांना आपण कमेंट्सच करू देऊ. बाकी त्यांना जे बोलायचं ते बोला. तुम्हाला नाही माहिती काय चालू आहे काय नाही तर तुम्ही फक्त व्हिडिओ थ्रू जेवढं 17 मिनटाचं बघता तेवढंच तुम्हाला कळतं. बाकी मला अजून जास्त काहीच नाही बोलायचं आहे याविषयी. आता इकडे आलेलो आहे. आज ते फ्लॅटचं जे आहे डिपॉझिट वगैरे द्यायचं आहे. फ्लॅट मी सध्या तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. हो, अजून एक कमेंट्स की मागे ना घर घेतलं होतं मग काय झालं. तुम्हाला मी 4 वेळा सांगितलेलं. काही लोक काय करतात ना, एखादा व्हिडिओ बघतात त्यानुसार कमेंट करतात. समजा आजचा व्हिडिओ बघणार आणि आजचे व्हिडिओ जज करून ते कमेंट्स करणार, पण त्यांना आधीचे व्हिडिओ बघितलेले नसेल. जसे की मी माझ्या ऑडियन्सला, माझ्या फॅमिलीला सगळ्यांना सांगितलेलं आहे की त्या फ्लॅटचं पोझिशन 2 वर्षानंतर मिळणार आहे. तर 2 वर्ष काय करणार इथं भाड्यानेच राहणार ना. कारण लगेच घर बांधून लगेच येणार तसं नाही शक्य. तसं कोणीच करत नाही आणि तसं होऊ पण शकत नाही. हे शक्यच नाही आहे. तर हा एकंदरीमध्ये विषय आहे. त्यामुळं तोपर्यंत तरी मला फ्लॅटनं भाड्यानं घ्यावं लागणार आहे. आणि काल ते फक्त एक शब्द वापरला होता डिपॉझिट द्यायचं आहे. त्यावरून मला ह्या कमेंट्स आल्या की काय झालं बाबा असं तसं हे ते. तर असा विषय आहे. आता इकडे यायचं आहे 1 तारखेला. तो जो फ्लॅट आहे वरचा तो 1 तारखेला रिकामं होतो आहे. तर 1 तारखेला इकडं आपण शिफ्ट होणार आहोत पुण्याला. जसं की तुम्हाला मी बऱ्याच दिवसापासून सांगतो आहे. परत तो विषय काढायला मलाही चांगलं वाटत नाही आहे. पण मी काय करणार ना, तुम्ही आता काही गोष्टी आता परत मला बोलायला भाग पाडतात. आणि मी आजीला तसं का बोलतो आहे, कारण की आजी माझ्यासोबत येत नाही आहे. ह्या बऱ्याचशा कमेंट्स तुम्ही मला करताय की तो आजीला असं का बोलतो, तसं का बोलतो, हे काय बोलतो, ते काय बोलतो. तुम्ही स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. फेसबुकला तर एवढ्या कमेंट्स भडीमार की बाबा ओमदादाला कोणी लाईक कमेंट करू नका, तो पुण्याहून बरोबर वापस येईल, असं तसं हे ते. काय असतं ना, हे नशिबात जे आहे ना ते होणारच असतं. त्याला कोणीच अडवू शकत नाही. तुम्ही जे कितीही हे केलं तर त्या गोष्टी नाही थांबू शकत. कळालं का. जे व्हायचं आहे ते बरोबर होणार आणि त्याला टाईम असतो. त्याच टायमाला होईन ते. कदाचित मागच्या वेळेस मी इकडं पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा माझा टाईम आलेला नसेल म्हणून मी परत गेलो. पण कोणाचा टाईम कधीच सांगून येत नसतो. तो बरोबर टाईमवर येत असतो. त्यामुळे त्याविषयी जास्त बोलायचं नाही आहे मला. आणि तुम्ही कमेंट्स करताय म्हणून मला ते भाग पडतं आहे बोलायला. काय करू सांगा. आता परत इकडं आलो आहे म्हटलं तर तिकडे घरचे 2 दिवस व्हिडिओ नाही आहेत आणि सगळं घुमून चक्र असं होतं आहे. परत आमच्या जालन्यामध्ये आता ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. पुण्यामध्ये पण केलेला आहे उन्हामुळं. ऊन पण एवढं पडतं आहे, दुपारी 1 ते 4च्या दरम्यान बाहेर निघूच नका म्हणताय. आता 12 वाजायला लागले. आता पटापट आवरतो आणि लगेच आता कामाधंद्याच बघावं लागेल. इकडं पण जरा व्हिडिओज वगैरे शूट करायचे. जसं की तुम्हाला सांगितलं होतं पुण्याचे पण व्हिडिओ चालू केलेले आहे. तर ते व्हिडिओ शूट करून लगेच द्यावं लागणार आहे. बघू आता काय होतं आहे काय नाही. तर त्याचे तर इकडं आल्यानंतर जालन्याचे व्हिडिओ पण खोळंबून जाते. पण कुठंतरी काहीतरी ॲडजस्ट करायचं म्हटलं तर थोडंफार ताळंबळ तर उडणारच आहे. बरोबर आहे का नाही. तर असा एक विषय चालू आहे सध्या. बाकी घरी एक कबर्ड आणलेलं आहे प्लास्टिक म्हणण्यापेक्षा फायबरचं. ते इकडंच घेऊन येण्यासाठी आणलेलं आहे. तिथं ते स्वस्त भेटलं. काल आम्ही जिथं व्हिडिओ बनवला ना तिथं ते आम्हाला स्वस्त भेटलं म्हणून आणलेलं. आता मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही कारण काल खूप अर्जंटमध्ये आणलं आहे ते. आणि तुम्हाला ते परचेस पण करायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा भेटते. तर मी त्याची लिंक वगैरे तुम्हाला ते दाखवल्यानंतर तुम्हाला मी देऊन टाक. बाकी थोडी शॉपिंग करायची कारण की आता तिकडे फिरायला जायचं आहे ना. तर थोडेफार ड्रेस वगैरे खरेदी करायची. तसं तर मी तुम्हाला आज दाखवेलच कुठं चाललो आहे काय चाललो आहे. थोडंफार बाहेरचा व्हिडिओ पण घेईल कारण की तुम्हीही जालन्याचे व्हिडिओ बघून थोडे बोर झाले असाल तर ते होऊ नका. कारण की माझे असे थोडेफार तिकडचे व्हिडिओ पण तुमच्यासाठी चालूच राहणार आहे. कारण की मी प्रत्येक वीकमध्ये पुण्याला येतो आहे. शुक्रवारी येतो आहे किंवा सोमवारी येतो आहे. काहीतरी ॲडजस्ट करून येतो आहे. एवढी धावपळ मी कशासाठी करतो आहे. काहीतरी 4 पैशाचा आपला फायदा झाला पाहिजे त्याच हेतूनं करतो आहे. बरोबर आहे का नाही. आणि प्रत्येक माणूस त्यानंच करणार. चला पटकन दिवशी आवडतो मी आणि मग थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. ठीक आहे. तर नमस्कार परत एकदा. तुम्ही विचाराल की काय विषय बाबा तुझा, तू 4 वेळा का आमच्या समोर येतो, काय करावं, पर्याय नाही ना. आज आम्ही इकडे दुसऱ्या साईडला आलेलो आहे पुण्याच्या म्हणजेच PCMCमध्ये आलेलो आहे. थोडंफार इकडे खरेदी वगैरे करायची आहे. तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला फिरण्यासाठी जायचं. त्यासाठी 1-2 ड्रेस वगैरे घ्यावं म्हटलं कोमलसाठी. त्यासाठीच मी इकडे मॉलला वगैरे आलेलो आहे. आत्ता हे मेट्रोमधून बाहेर पडलो आहे. आज घरून निघायलाच वेळ झाला. 1 तासामध्ये पोहोचलो आम्ही इथं स्वारगेटवरून PCMCला.
ठीक वाटतंय. 2 दिवस झाले तिकडं. आणि जे रूमचं म्हणाल ते मी तुम्हाला सांगितलं कालच, मी सिडन वगैरे झालेलं आहे. तर ही रूम काही सध्या दाखवू शकत नाही कारण सध्या खाली झालेली नाही. ती 1 तारखेला खाली होणार आहे. त्यामुळं ते जरा ओल्डच राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ती सेम राहील यासारखीच रूम असणार आहे. फक्त 6व्या फ्लोअरवर आहे. मागच्या 3ऱ्या होती, आता 6व्या आहे. तर त्यात जरा विषयच असणार आहे आता. पण इथं लिफ्ट आहे त्यामुळे काही ताण नाही. एकदम टॉप फ्लोअरला आहे. आणि भाड्याचं विचारलं तर भाड्याचं नकोच सांगायला. आणि परत भाडं ऐकून माझे घरचे परत मला म्हणते तू एवढे पैसे कसे भरशील. त्यामुळे भाड्यांचं नकोच सांगायला काय काय नाही. तर आज कोणत्या मॉलला जाणार आपण? सीझन मॉलला. सीझन मॉल इथं इकडे वेगळे मॉल आहेत. पिंपरी चिंचवडला. आता देऊला चाललोय का? देऊला जायचंय. पहिले 1-2 व्हिडिओ पण घ्यायचे आहेत तिकडचे. तर ते व्हिडिओ वगैरे घेऊन मग तिकडे जायचं. आणि दुपारच्या जेवणाचं विचारतं आज काहीच जेवणाचा वेळ नाही आहे. 12-1 वाजा लागलेत. 1:30 वाजा लागला. 1:30 वाजता व्हिडिओ शूट करून 2 वाजता अपलोड करतोय म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. त्यातल्या त्यात आज ॲसिडिटीचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. ॲसिडिटी पोहे हे सगळं खाऊन ॲसिडिटी होणारच होती. बघू आता पुढे काय होतंय काय नाही. तर बाकी मला अजून एक गोष्ट कळालेली आहे, जी नव्हती कळायला पाहिजे. म्हणजे म्हणजे मला जास्त असं हे नाही वाटलं. पण दादा आणि आई काय करताय की कोमलला विचारताय की तुला त्याला समजावता आलं नाही का, म्हणजे तुला त्याला सांगता नाही आलं का बाबा कशाला जातोय पुण्याला, असं तसं हे ते. पण काय करणार ना, तुम्ही या गोष्टीचा विचार करा. लयच अवघड वाटतंय मला जरा. पण ठीक आहे, त्यांना होतंय. हा सुदर्शनला पण सुदर्शन येतच नाही ना. सुदर्शन कालच स्पष्ट केलं, व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. सुदर्शन माझ्यासोबत येतच नाही पुण्याला. मी एकटाच येतोय कोमलला घेऊन आणि लेकरांना घेऊन. तर त्यामुळे त्याची काहीच हा बघू काय होतं काय. ते पण आहे. आणि पुण्याचं तुम्ही म्हणता एवढं काय पण ठीक आहे, थोडंफार पाहिजे, थोडंफार लेकरांसाठी. दुसरं काय हो. आणि वाटतंय थोडं अजून जरा आपलं काहीतरी अजून चांगलं भलं होईल. त्यामुळे हे सगळं अट्टाहात चालू आहे इकडे. करायला वाढवत. हा इथं खूप मोठे कामं वाढवत आहेत. तसा विचार करणारे पाहिजे, कारण सगळ्यांना आता आपल्या इथं म्हणजे काम करण्याचं कोणाला नाही. आणि रामभाऊचा विचार आला तर रामभाऊचा काहीच वेळ नाही. दुसऱ्याला नाही बोललेला आहे. त्यामुळे त्याला मी जास्त काही बोलत नाहीये. तुला यायचं का नाही यायचं का काय नाहीच. आणि एक वेळेस माणसाला ठोकर लागली, माणूस पुढचे जर जपून चालत असतो. आणि तीच गोष्ट माझ्यासोबत होत असते. आजचा व्हिडिओ थोडा छोटाच येत असेल, त्यासाठी जरा सांभाळून घ्या. कारण की तुमचा ओम दादा नुसतं इकडून पळ तिकडून पळ उन्हात आणायचं पळतोय. आणि पुण्याचं सेल्सिअस विचारलं तर 40+ आहे आय थिंक, मला असं वाटतंय. बाकी तुम्हाला काही माहिती असेल ती कमेंट सेक्शनमध्ये मला जर सांगत चला. पुण्याची ही आपली खूप सारी ऑडियन्स आहे जी व्हिडिओज पाहून मला म्हणतात की दादा कुठे पण प्रत्येकाला आपल्याला भेटणं होत नाहीये. कारण माझी इकडचे पर्सनल काम करून मला बाकी सगळे काम करून मग परत जावं लागतं. कारण की जालन्याची काम पण पेंडिंग पडतात. आता आजच्या रात्रपर्यंत आहे, उद्या रात्री आम्ही निघणार आहे. उद्याच्या रात्री म्हणाल तर तुम्ही सरळ थोडेफार आंबे पण घेऊन जायचे आहे. आता अक्षय तृतीया आलेली आहे त्यासाठी. बघू आता काय होतंय काय नाही. तर हो की नाही. बाकी यांची व्हिडिओ तर काही रेग्युलर येणार नाही आता. कारण का शूट करत नाही. शूट करायला सगळेजण तेच ना. आता कसं आहे, सगळेजण हे करत नाही व्हिडिओसाठी. आजीचं पण हे असते, सगळ्यांना वाटतं आजीला दाखव, पण आजीचं सध्या चिडचिड होतीये, त्यांच्या लक्षात राहत नाही. वयोमानानुसार आजीची चिडचिड होते, जरा बोलण्यावर ताबा नाहीये काही नाही आजीचा. त्यामुळे जरा विषय चालू आहे. नको वाटतं. आईने म्हणलं नको उगं त्याच्या नाना पण म्हणते काही पण बोलतं काही करतात. त्याच्यामुळं एवढी चिडचिड होईल, उंबो जाते, शिवाय सुद्धा देऊ शकतो. मग अवघड आहे. तुम्हाला शिवाय ऐकायला आवडणार नाही ना आम्हालाही ते दाखवायला आवडणार नाही. हा व्हिडिओ एडिट होत असतो मान्य आहे, पण कसं आहे उगाच म्हाताऱ्या माणसाला त्रास देऊन चिडचिड करून मतलब नाही बघा. पोरगी त्यांना परेशान म्हणण्यापेक्षा खेळती तर, पण त्याच्या जर चांगला असलं तर खेळतात. त्यांना जवळ पण नाही. बघूया काय विषय काय नाही. तर चालू आहे तरी ती टाकायचा प्रयत्न करतोय. चला तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी तुम्हाला लवकरच मी रूम दाखवणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ छोटा आहे पण ठीक आहे, जपून घ्या 1-2 दिवस. बाकी आपण येऊच परत लाईव्ह व्हिडिओ घेऊन. चला. आणि हो मी एक दिवस लाईव्ह पण येणार आहे. ते कधी यायचं काय यायचं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. कारण की खूप दिवस झाले. मला वाटतं पिऊचं नामांकन सोहळा झाला त्याच्यानंतर आपण आलोच नाही लाईव्ह. तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता की आपण लाईव्ह कधी यायला पाहिजे. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.